एक गोष्ट आपल्याला मी इथं स्पष्ट करू इच्छितो की जुन्या काही म्हणी ज्या आहेत गावगाड्यातल्या त्या काळामध्ये त्या म्हणींचं काही फारसा अप्रूप वाटायचं नाही. ठीक आहे, चालत आलेल्या आहेत आणि त्या असाव्यात, पण गावगाड्यातली जो काही आमचा समाज होता त्याची पंचायत ही पारावरती चालायची आणि ती माणसं व्यवहारी होती. आणि म्हणून तुम्ही जे मला आता विचारलं की भाजप बरोबर तुम्ही आला, तुमची धार बोथट झाली, असं काही नाही आहे. उडधा माझे काय काळे बेरे, काय इथं कुणाला काय सांगावे. आणि त्यामुळं दुसरे शेजारी फारच साजूक आहेत आणि गौरवर्णाचे आहेत असं काही अजिबात नव्हतं, कारण त्यांना जनता 60 वर्षामध्ये विटलेली होती. आणि म्हणून नेहमी एखाद्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये एखादं बंड उभा राहतं, ते बंड खऱ्या अर्थानं दबलेल्या समाजाच्या बाजूने उभा राहिलेलं असतं. आणि तसं काँग्रेसला या देशातली जनता विटलेली होती आणि तिच्या विरोधामध्ये बंड अनेक लोक करत होते. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा नंतरच्या काळामध्ये आघाडीवर असणारा पक्ष होता आणि तो खऱ्या अर्थानं विस्थापितांचा पक्ष होता. आज जर सगळं तुम्ही भारतीय जनता पक्षाचं मंत्रिमंडळ देशातलं बघितलं, राज्यातलं बघितलं, तर सर्वसामान्य कुटुंबातली माणसं मंत्री आहेत. म्हणजे अगदी अतुल सावेंच्या पासून तुम्ही नवीन चेहरे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की जे चेहरे महाराष्ट्राला परिचित नव्हते असे चेहरे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणजे हा पक्ष विस्थापितांच्या बाजूने लढाई लढत होता. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे चेहरे तुम्ही डोळ्यासमोर आणले तर लगेच तुम्हाला मोठी मांदळ दिसेल, देशमुखांची, पाटलांची, पवारांची, कदमांची. त्या मांदळीमध्ये अजून तरी भारतीय जनता पक्ष गेलेला नाही. आणि म्हणूनच ज्याला काही राजकीय वारसा नसताना, ज्याच्या मागे मोठं असं काही आर्थिक पाठबळ नसताना, ज्याच्या मागे कॉपरेटिव्ह सेक्टर नसताना, ज्याच्याकडं मेडिकल संस्था, शाळा नसताना देवेंद्र फडणवीस नावाचा एक व्यक्ती बौद्धिकतेच्या चातुर्यावरती या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो. आणि आमचं लॉबिंग आहे 200 आमदाराचं, 150 आमदारांचा, वाड्यात राहणारी सगळी घराणी आमच्या बरोबर आहेत असे म्हणणारे धुळीला मिळाले. आणि एक विस्थापिताचं नेतृत्व देवाभाऊच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावरती आरूढ झालं. आणि म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, कारण आम्हाला वाडं उद्ध्वस्त करायचं आहेत आणि गावगाडं उभा करायचं आहे. आणि देवाभाऊ हा एकमेव मुख्यमंत्री असा आहे की तो गावगाड्यातला आहे, वाड्याच्या विरोधातला आहे. नाहीतर आमच्यासारखी चळवळीतले सामान्य कार्यकर्ते, गोपीचंद पडळकर असेल ना, सदाभाऊ खोत असेल, हे राज्यामध्ये आमदार कधीच झाले नसते. ज्याचा बा आमदार, ज्याचा आजोबा खासदार, ज्याचा चुलता आमदार खासदार, तोच होतो आमदार नामदार. सामान्य माणूस हा काही काँग्रेसच्या काळात आमच्या सारखा झाला नसता. आणि काँग्रेस ही किंवा राष्ट्रवादी ही जर एवढी गंगेच्या पानांना आंघोळ करणारी स्वच्छ वंशाळा असती तर मला इंदापूरला कोर्टामध्ये आंदोलनाच्या केससाठी 10-12 वर्ष हेलपाटा घालावं लागलं नसतं. आणि म्हणून आमची धार बोटट झाली नाही. आमचा विषय पुढे घेऊन जाणारा मुख्यमंत्री आम्हाला या राज्याला लाभला. तरीही आम्ही ज्यावेळी शेतकऱ्याचा प्रश्न येतो त्यावेळी पोट तिडकीनं आम्ही बोलत राहतो, माझे कार्यकर्ते बोलत राहतात. आणि सभागृहातलं सगळं एकंदरीत जर माझं कामकाज बघितलं, अगदी संविधानावरती ज्यावेळी चर्चा होती त्यावेळी शेड्यूल 9 हे 1951 साली पंडित नेहरूंनी जोडलं मूळ घटनेला. आणि म्हणून मी सभागृहामध्ये मान्य करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मूळ घटना आहे, मूळ संविधान आहे, जे 1950 साली 26 जानेवारी 1950 साली ज्या पवित्र घटना आम्हाला त्याने दिली, तीच घटना आम्हाला पाहिजे. तुम्ही घुसडलेले कायदे काढून टाका, ही भूमिका त्या ठिकाणी मांडली.